आज आपण सोलकढी बनवणार आहोत, ते पण घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून. इथे सर्व साहित्यांची यादी दिलेली आहे. पुढे आपण प्रमाण आणि ते कसे वापरायचे ते पाहूया. सोलकढी बनवण्यासाठी नेहमी ओला नारळच घ्यायचा. इथे आपण कोकम घेतलेले आहे. कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे कोकम आपल्याला भिजत ठेवायचे आहे. म्हणजे आपल्याला कोकमचा आगळ छान भेटेल. इथे आपण हे खोबरे एका नारळाचे ओलं खोबरे घेतलेलं आहे. थोडासा अद्रक, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं बीट आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे. बीटचा वापर आपण कलर येण्यासाठी करणार आहोत. बीट नाही वापरलं तरी सुद्धा चालेल. इथे आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओले खोबरे, अद्रक, हिरवी मिरची आणि बीट मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता पहा, कोकमला छान कलर आलेला आहे. आता आपण हे कोकमचा रस काढून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी छान असा रस निघतो. हाताने दाबून एका चाळणीने चाळून आपल्याला हा रस काढायचा आहे. यामध्ये चांगली चव यावी म्हणून 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. तुम्हाला जर लसूण नसेल आवडत, नाही वापरला तरी सुद्धा चालेल. आता आपण पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. हिरवी मिरची 1 वापरलेली आहे. तिखट आवडीनुसार. आता यामध्ये साधं पाणी टाकायचं आहे, गरम पाणी नाही. हे मिक्सरला आपण 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे आपले किती छान कलर आलेला आहे. बीटामुळे कलर छान येतो. 3-4 ग्लास किती आपल्याला सोलकढी बनवायची आहे त्यानुसार इथे हे खोबऱ्याचं दूध काढून घ्यायचं आहे. आता मार्केटमध्ये ओल्या नारळाचे दूध सुद्धा भेटते. त्याची सुद्धा तुम्ही सोलकढी बनवू शकता, पण त्याची चव अशी येत नाही. या पद्धतीने गाळणीने आपल्याला पूर्ण हा चोथा ठेवायचा आहे. यामधलं दूध पूर्ण काढून घ्यायचं आहे. 3 ते 4 वेळा ही आपल्याला याच पद्धतीने या चोथ्यामधून दूध काढून घ्यायचं आहे. ओल्या नारळाचे हे दूध अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी असते. या पद्धतीने हे पहा, आपण पूर्ण गाळणीने गाळून घेतलेले आहे. आता आपल्याला हे कोकम आगळ तयार झालेले आहे ते यामध्ये आपण टाकूया. पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एका चहाच्या गाळणीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. यामध्ये चोथा वगैरे राहिला असेल तो निघून जातो आणि पिण्यास एकदम स्वादिष्ट अशी सोलकढी आपली तयार होते. आता आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता छान हे मिक्स करून घेऊया. या पद्धतीने एकदम झटपट कमी वेळेत अशी ही आपली सोलकढी बनलेली आहे. तुम्हीही या उन्हाळ्यात ही रेसिपी नक्की करून पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमचे मित्र, परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा. यामध्ये तुम्हाला आवडीनुसार कोथिंबीर टाकायची आहे. आणि सर्वांनी चिकन, मटण, नॉनव्हेज जेव्हा जड आहार घेतो तेव्हा सोलकढी त्याच्यावर एक छान असा उपाय आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली